नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जगभरातील अर्थकारण, व्यापार, गुंतवणूक, सोनं चांदी, शेअर बाजार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या घडामोडींचा थेट परिणाम आपल्या खिशावर, आपल्या बचतीवर आणि आपल्या भविष्यातील आर्थिक नियोजनावर होत असतो. अनेकदा एखादी घटना हजारो किलोमीटर दूर घडत असली तरी तिचा परिणाम आपल्या देशातील उद्योगांवर, बाजारपेठांवर आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर होताना दिसतो. आजच्या या विशेष भागात आपण अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत. अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर प्रस्तावित केलेल्या अतिरिक्त आयात शुल्कापासून सुरुवात करून रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्याबाबतचे वास्तव, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात एनव्हिडियाची वाढती ताकद, सोनं आणि चांदी यांच्या किमतीतील चढ उतार आणि अखेरीस भारतीय शेअर बाजारातील मोठ्या घसरणीची कारणे याचा आपण सविस्तर उलगडा करणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण इथे आपण फक्त बातम्या सांगत नाही तर त्या बातम्यामागचं अर्थकारण समजावून सांगतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीपासून. अमेरिकेने भारतासह जगातील अनेक अर्थव्यवस्थांविरोधात कठोर व्यापारात्मक पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. सक्तीच्या मजुरीतून म्हणजेच फोर्स लेबरच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरलेल्या देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव अमेरिकेने मांडला आहे. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने म्हणजे USTRने सादर केलेल्या प्रस्तावानुसार भारतासह तब्बल 54 देशांवर 12.5% अतिरिक्त आयात शुल्क लागू होऊ शकतो. हा निर्णय प्रत्यक्षात आला तर भारत अमेरिका व्यापार संबंधावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेचे म्हणणं असं आहे की जगातील अनेक देशांमध्ये सक्तीच्या मजुरीच्या माध्यमातून उत्पादन केले जात आहे. अशा वस्तू कमी किमतीत जागतिक बाजारात विकल्या जातात आणि त्यामुळे अमेरिकन उद्योगांना अन्यायकारक स्पर्धेला सामोरे जावे लागते. याच मुद्द्याचा आधार घेत अमेरिकेने सेक्शन 301 अंतर्गत तपास सुरू केला आहे. या तपासामध्ये भारतासह अनेक देशांनी अशा उत्पादनावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यामुळे आता अतिरिक्त शुल्काच्या माध्यमातून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत, ब्राझील, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि इतर देशांसाठी 12.5% अतिरिक्त शुल्काचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, तर युरोपियन युनियन, ब्रिटन, कॅनडा आणि मेक्सिको सारख्या देशांसाठी 10% शुल्कांचा प्रस्ताव दिला आहे. अमेरिकेचा दावा आहे की या निर्णयामुळे जागतिक पुरवठा साखळी अधिक पारदर्शक होईल आणि कामगारांच्या हक्कांचं संरक्षण होईल. मात्र व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत थोडं वेगळं आहे, कारण त्यांच्या मते हा निर्णय केवळ मानवी हक्कांचा मुद्दा नसून जागतिक व्यापारातील वर्चस्व आणि स्पर्धेचा भाग आहे. विशेष म्हणजे सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात नवीन व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांमधील वार्षिक व्यापार $190 अब्ज पेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त शुल्क लागू झाल्यास भारतीय निर्यातदारांना मोठा फटका बसू शकतो. भारतातून अमेरिकेला वस्त्रोद्योग, औषध निर्मिती, रत्नदागिने, रसायने, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादने आणि विविध औद्योगिक वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात. अतिरिक्त शुल्क लागू झाल्यास या वस्तू अमेरिकन बाजारात महाग होऊ शकतात आणि भारतीय कंपन्यांची स्पर्धात्मकता कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र काही दिलासादायक बाबही आहे. औषधे, ऊर्जा उत्पादने, दुर्मिळ खनिजे आणि काही कृषी उत्पादने, औद्योगिक कच्चा माल यांना या शुल्कातून सूट मिळण्याची शक्यता आहे. आता या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याआधी अमेरिकेने 6 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. यानंतर 7 जुलै रोजी सार्वजनिक सुनावणी होणार आहे. यामुळे भारताला आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याची संधी मिळणार आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार की भारत या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जातो आणि अंतिम निर्णयात कोणते बदल होतात. आणि आता व्यापार आणि जागतिक धोरणापासून पुढे जात असताना आपण वळणार आहोत एका अशा बातमीकडे ज्यामुळे गेल्या काही दिवसात आर्थिक क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे. रिझर्व्ह बँकेने भारतीय परकीय चलन वाचवण्यासाठी $12 अब्ज किमतीचे सोने विकले असा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला होता. ही बातमी समोर आल्यानंतर आर्थिक क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले होते. परंतु आता अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने असा कोणताही मोठ्या प्रमाणावर सोन्याची विक्री केल्याचा व्यवहार निदर्शनास आलेला नाही. उलट RBIच्या ताज्या वार्षिक अहवालातून वेगळंच चित्र समोर आलं आहे. 31 मार्च 2026 रोजी RBIचा एकूण 880.92 मेट्रिक टन सोन्याचा साठा होता, जो 31 मार्च 2025 रोजी हा साठा 879
2.58 मेट्रिक टन इतका होता. म्हणजे एका वर्षात सोन्याचा साठा कमी न होता 0.94 मेट्रिक टनांनी वाढला आहे. ही आकडेवारी 12 अब्ज डॉलर्सच्या सोन्याच्या विक्रीच्या दाव्याला खोटे ठरवते. आरबीआयकडे असलेल्या एकूण सोन्यापैकी 312.32 मेट्रिक टन सोने हे इश्यू विभागात मालमत्ताचा भाग आहे, तर 567.20% मेट्रिक टन सोनं हे बँकिंग विभागाच्या अखत्यारीत आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारातील सोन्याच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीमुळे आरबीआयच्या सुवर्ण साठ्याच्या मूल्यात मोठी वाढ ही झाली आहे. बँकिंग विभागाच्या असलेल्या सोन्याच्या मूल्यात तब्बल 73.6% वाढ ही नोंदवली आहे. याशिवाय भारताच्या परकीय चलन साठ्यात देखील मजबूती आली आहे. मार्च 2026 अखेर हा साठा 691.11 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तर सोन्याच्या मूल्याच्या दृष्टीने पाहिला तर हा आकडा 78.18 अब्ज डॉलर्सवरून 115.40 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारताची आर्थिक स्थिती आणि राखीव साठा सध्या मजबूत आहे. आता केंद्रीय बँकांच्या तिजोरीतून आपण थेट तंत्रज्ञानाच्या जगात प्रवेश करणार आहोत. कारण आज जगात AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. आणि AI क्रांतीचा सर्वात मोठा विजेता कोण असेल तर ती आहे एनव्हिडिया. एकेकाळी ॲपल, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांकडे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून पाहत होते. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एनव्हिडियाने केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे तर शेअर बाजारात देखील विक्रमी कामगिरी करत गुंतवणूकदारांचा विश्वास हा जिंकला आहे. कंपनीचे बाजार मूल्य 3.5 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. ही कामगिरी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाते. एनव्हिडियाच्या वाढीमागे एक प्रमुख कारण आहे आणि ते म्हणजे AI. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असलेल्या उच्च क्षमतेच्या GPU चिप्सची मागणी जगभरात झपाट्याने वाढत आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, ॲमेझॉन आणि इतर अनेक तंत्रज्ञान कंपन्या AI मॉडेल्स विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. आणि या सर्व कंपन्यांना आवश्यक असलेले हार्डवेअर मोठ्या प्रमाणात एनव्हिडिया पुरवत आहे. कंपनीच्या ताज्या तिमाहीत महसूल 44 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. वर्षभराच्या तुलनेत महसुलात 70%हून अधिकची वाढ ही नोंदवली गेली. डेटा सेंटर व्यवस्थापनातून मिळणारे उत्पन्न कंपनीच्या वाढीचे प्रमुख इंजिन ठरले आहे. गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीची सातत्यपूर्ण नफा क्षमता. कंपनीने सलग तिमाहीमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले निकाल हे दिले आहेत. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी एनव्हिडियाच्या शेअरसाठी उच्च लक्ष्यांक दिले आहेत. AI क्षेत्राचा विस्तार जसा जसा वाढत जाईल तसा याचा फायदा एनव्हिडियाला होणार याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि आता तंत्रज्ञान क्षेत्रातील या वेगवान यशोगाथेनंतर वळूया अशा विषयाकडे जो भारतीय कुटुंबियांशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे सोनं आणि चांदी. जागतिक बाजारातील अनिश्चितता, अमेरिकेतील व्याजदराबाबतचे संकेत आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये पुन्हा घसरण दिसून आली. काही महिन्यापूर्वी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर मौल्यवान धातूमध्ये नफा वसुली ही सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गोल्ड स्पॉटच्या किमतीमध्ये घसरण ही झाली आहे. चांदीच्या किमतीमध्ये देखील नरमाई दिसून आली. भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी सुमारे 1,59,000 ते 1,60,000 रुपयांच्या दरम्यान आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,46,000 रुपयांच्या आसपास आहे. चांदीचे दर देखील प्रति किलो 2,66,000 ते 2,80,000 रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत आहेत. तज्ज्ञांच्या मते ही घसरण दीर्घकालीन तेजीच्या प्रवासातील तात्पुरती विश्रांती असू शकते. कारण पश्चिम आशियातील संघर्ष, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि महागाईची चिंता अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. म्हणूनच ज्यांच्याकडे आधीपासून सोनं आहे त्यांनी घाबरून विक्री करू नये असा सल्ला दिला जात आहे. तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची रणनीती अवलंबावी असं तज्ज्ञ सांगत आहेत. चांदीबाबत देखील सकारात्मक चित्र दिसत आहे. सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये चांदीची मागणी ही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात देखील चांदीला चांगली संधी असल्याचं मानलं जातं. आणि आता आजच्या बुलेटिनमधील शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया. भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 890 अंकांनी कोसळला तर निफ्टी 50 देखील 23,300च्या खाली घसरला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत लाखो कोटी रुपयांची घट झाली. या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेला तणाव. पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये चिंता ही वाढली आहे.
याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर हा पाहायला मिळाला. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल हे आयात करतो. यामुळे तेल महागले की महागाई वाढते, व्यापार तूट आणि उद्योगांचा खर्च हा देखील वाढण्याचा धोका हा निर्माण होतो. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री होत आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे अनेक विदेशी गुंतवणूकदार उद्योन्मुख बाजारपेठातून पैसा काढत आहे. रुपयातील घसरण देखील चिंतेचा विषय बनला आहे. डॉलर मजबूत होत असताना रुपयावर दबाव हा वाढत आहे. इंडिया विक्स निर्देशांकात झालेली वाढही बाजारात भीतीचे संकेत देत आहे. बँकिंग, वित्तीय सेवा, वाहन, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागावर मोठा दबाव हा दिसून येत आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये विक्रीचा जोर कायम राहिला आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवस बाजारासाठी निर्णायक ठरू शकतात. पश्चिम आशियातील परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किमती, परदेशी गुंतवणूकदारांचा निधी आणि जागतिक आर्थिक घडामोडी यावर बाजाराची दिशा ही अवलंबून असेल. अल्पकालीन काळात अस्थिरता कायम राहू शकते, मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी अशा घसरणी या भविष्यातील संधी ठरू शकतात. तर मित्रांनो, आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण पाहिलं अमेरिकेच्या प्रस्तावित अतिरिक्त शुल्कामुळे भारतासमोर निर्माण होऊ शकणारी आव्हाने, आरबीआयच्या सोन्याच्या साठ्याबाबत वास्तव, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात एनव्हिडियाची झेप, सोनं आणि चांदी यांच्या किमतीमधील घसरणीमागचं अर्थकारण आणि भारतीय शेअर बाजारातील मोठ्या घसरणीची कारणे. या सर्व घटना या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जगात कुठेही एखादा निर्णय झाला, कुठेही संघर्ष निर्माण झाला किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात एखादी क्रांती घडली तरी त्याचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर, तुमच्या बचतीवर, तुमच्या आर्थिक नियोजनावर होऊ शकतो. म्हणूनच आर्थिकदृष्ट्या जागरूक राहणं ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण इथे मिळते केवळ बातमी नाही तर बातमीमागचं अर्थकारण, घडामोडीमागचं विश्लेषण आणि तुमच्या पैशाशी थेट संबंधित असलेल्या प्रत्येक महत्त्वाची माहिती. पुन्हा भेटूया एका नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.